तर महाराष्ट्रात बहुमतात असलेली महायुती बेजार झाली आहे ती मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे। कुणी मारहाण करतोय तर कुणी रमी खेळतोय। विशेष म्हणजे अशा मंत्र्यांना सरकार पाठीशी घालतंय। तर पाहूयात त्या संदर्भातला रिपोर्ट। कधी आमदारांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या दारात हाणामारी करतात, कधी आपल्याच घरात मंत्री पैशांनी भरलेल्या बॅगा सोबत वागवतात, कधी आमदार निवासात आमदार लुंगी बनियानवर बॉक्सिंग करतात, कधी भर पत्रकार परिषदेमध्ये नेते खासदारांसमोरच फ्री स्टाईल हाणामारी करतात, तर कधी विधानसभेत मंत्री मोबाईलवर रम्मी खेळण्यात मग्न असतात। गेल्या काही दिवसातील महायुतीतल्या नेत्यांचे हे प्रताप पार मंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत आणि पदाधिकाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच जण यामध्ये सहभागी। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि लोकांच्या नजरेसमोर सत्ताधारी नेत्यांचे हे प्रताप आहेत। आता या परिस्थितीत निवडणुका लढायच्या तर उलटाच परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांनी आता डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यात आज एक बैठक पार पडली आहे। माझी जी रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर बैठक झाली त्याच्यामध्ये कसलीही चर्चा झाली नाही। आम्ही कोकणातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची एक जी बैठक लावतोय त्या बैठकीमध्ये ते स्वतः उपस्थित राहावे ही आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्याच्यासाठी ती बैठक होती। आमदार आणि मंत्र्यांचे बरेच कारनामे या विधिमंडळ अधिवेशनामध्ये घडले। त्यामुळे भर विधानसभेतच मुख्यमंत्र्यांना या सगळ्या नेत्यांना समज द्यावी लागली होती। धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही। विषय काय चाललेला आहे, आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत, तर त्याचं वेगळं मांडता येईल ना। पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला, एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे, नाही असं नाही होत। जयंतराव कुठेतरी हे बघा, जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोण्या व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे। आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। जरा काही गांभीर्याने घ्या। ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव, हे बरोबर नाही आहे। अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाही आहे। सध्या चर्चेत असलेले सगळे नेते हे एकतर राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे, पण भाजपाच्या नेत्यांकडून अशा चुका व्हायला नकोत यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांचे कान टोचल्याची चर्चा आहे। शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत माध्यमांशी बोलणं टाळा अशाही सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला लवकरच 1 वर्ष पूर्ण होईल, पण या वर्षभरात वेगवेगळ्या नेत्यांच्या या पराक्रमामुळं फडणवीस सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। यावर देवेंद्र फडणवीस सरकार काय तोडगा काढणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल। मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।